श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. नक्कीच स्वामी संदेश प्रत्येक वेळेस आपल्याला शिकवण्याचं काम करत असतो आणि आपल्या गुरुप्रमाणे जर हा स्वामी संदेश आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असेल तर नक्कीच हा स्वामी संदेश आपण ऐकायलाही हवा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करायला हवा. कारण आपलं जसं भलं व्हावं तसं आपल्याला वाटतं ना, तसंच इतरांचंही भलं व्हावं अशी जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा नक्कीच स्वामी स्वतः आपली मदत करत असतात. चला मग आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, सुखी राहायचं असेल, आनंदात राहायचं असेल आणि नेहमी दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आपल्या स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा चांगली ठेवायची असेल तर माणसाला 5 ठिकाणी शांत राहणं खूप गरजेचं आहे. आता ती 5 ठिकाणं कोणती तर ते आता आपण जाणून घेऊया. तर स्वामी सांगतात, पहिलं ठिकाण म्हणजे ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला पुरेसं ज्ञान नाही त्या गोष्टीवर जास्त बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. मग ते कारण कुठलंही असो, विषय कुठलाही असो, पण त्या संबंधात जर आपल्याला अर्धवट ज्ञान असेल, आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर मग फक्त आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण काहीतरी बोलायचं आणि अर्धवट ज्ञान हे दुसऱ्यांना द्यायचं, हे करणं चुकीचं आहे. अशा वेळेस भलेही आपल्याला कोणी म्हटलं की अरे याला काहीही ठाऊक नाही तरीही चालेल, पण अर्धवट ज्ञान घेऊन आपण कुठेही बोलायचं नाही. त्यावेळेस फक्त एकच नियम पाळायचा की शांत बसायचं. कारण जेव्हा आपण अर्धवट माहिती दुसऱ्यांना देतो तेव्हा दुसऱ्यांचं तर नुकसान होतंच, परंतु त्यांच्या जास्त पटीने आपलं नुकसान होतं. आता आपल्या अर्धवट ज्ञानामुळे दुसऱ्यांचं जर नुकसान झालं तर नक्कीच आपली प्रतिमा ही दुसऱ्यांच्या नजरेत मलिन होत असते. आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो देखील लोकांचा बदलत असतो. त्यामुळे अशा ठिकाणी नेहमी शांत बसावं. त्यानंतरची दुसरी जी जागा आहे ज्या ठिकाणी आपल्याला शांत बसायचं आहे ते ठिकाण कुठलं किंवा ती परिस्थिती कुठली असेल तर जी व्यक्ती नेहमी तुमच्या म्हणण्याला टाळत असते किंवा तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नाही, तुमच्या असण्या नसण्याने त्या व्यक्तीला काहीही फरक पडत नाही, तर अशा व्यक्तीशी बोलताना नेहमी तुम्ही तुमच्या तोंडावर कुलूप लावावं. कारण ह्या व्यक्तीला तुमच्याशी काहीही घेणं देणं नसतं. तुम्हाला कितीही वाटत असेल की त्या व्यक्तीच्या भल्यासाठी आपण काहीतरी सांगावं किंवा तुम्हाला तिच्याप्रती कितीही आत्मीयता असेल तरीही त्या व्यक्तीने ठरवून ठेवलेलं आहे की तुमचं ऐकायचं नाही, तुमच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं आणि तुमच्या म्हणण्याला कवडीचंही महत्त्व द्यायचं नाही. आणि जर असं त्या व्यक्तीने ठरवलं आहे तर मग तुम्ही तुमची एनर्जी अशा व्यक्तीसाठी का म्हणून खर्च करायची? उलट ती एनर्जी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वापरा, नक्कीच त्याचा तुम्हाला वापर होणार आहे. पण जी व्यक्ती तुम्हाला महत्त्व देत नाही आणि हे जर तुम्ही जाणतात तरीही जर तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवत असाल, उगाच त्या ठिकाणी बोलत असाल तर हे तुमच्यावर तुम्ही स्वतः केलेला एक प्रकारचा हा अन्याय आहे. त्यामुळे असा स्वतःवर अन्याय कधीही होऊ देऊ नका. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे किंवा तिसरं जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला शांत बसायचं आहे ते ठिकाण म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमच्या प्रगतीवर जळते. तुमच्या बाबतीत कुठलीही एखादी चांगली गोष्ट झाली तर तिला ती सहन होत नाही, बघवत नाही, अर्थात ती हे बोलून दाखवत नाही, परंतु अशा व्यक्तींच्या नजरेतून आपण ते पटकन ओळखतो. या व्यक्तीला आपल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही आणि हे जर तुम्हाला ठाऊक आहे पण फक्त तुम्हाला असं वाटतं की मी जर हिला माझं कौतुक सांगितलं तर ही माझ्यावर जळेल किंवा मग हिला माझा खूप अभिमान वाटेल, तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. अशी व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला वावरत असेल तर अशा व्यक्तीशीही बोलणं तुम्ही टाळावं. आता नक्कीच भरपूर अशा व्यक्ती असतात ज्या आपल्या नात्यातील असतात, आपल्या मित्रपरिवारातील असतात. आपल्याला कितीही इच्छा असो त्यांना टाळण्याची, पण आपण त्यांना टाळू शकत नाही. त्यांच्या समोर जावंच लागतं. तर ठीक आहे, त्यांच्या समोर जायचं आहे, त्यांच्याशी बोलण्याची वेळ आली तर त्यांच्याशी बोलायचं देखील आहे, परंतु या व्यक्तींसमोर आपल्या स्वतःच्या प्रगतीचे गुणगान कधीही गायचे नाही. याने होतं काय की त्या व्यक्तीवर याचा प्रभाव पडत नाही, पण जसं जसं तुम्ही स्वतःबद्दल सांगत जातात तसं तसं त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये तुमच्याप्रती एक नकारात्मकता तयार होते आणि ही नकारात्मकता तुमच्यामध्ये येत असते आणि तुम्ही ज्या काही प्रगती मार्गावर चाललेले आहात तो प्रगती मार्ग कुठेतरी खंड पावतो, त्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होऊ लागतात आणि जर तुमची प्रगती अशा प्रकारे खुंटत असेल तर याला कारणीभूत तुम्ही आहात. त्यामुळे जर अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला वावरत असेल आणि तिला तुम्हाला टाळणंही शक्य नसेल तर ठीक आहे, टाळू नका, पण या व्यक्तीसमोर स्वतःचं गुणगान कधीही करू नका.
त्यानंतरची चौथी गोष्ट जिथे आपल्याला आपलं तोंड नेहमी बंद ठेवायचं आहे ते ठिकाण किंवा ती जागा म्हणजे काय, तर जेव्हा दोन व्यक्तींचं भांडण चालू असतं तेव्हा तिसऱ्या व्यक्तीने कधीही मध्ये बोलू नये. आता बघा, जेव्हा दोन व्यक्ती भांडत आहेत, दोघंही तुमच्या जवळचे आहे, तुम्हाला असं वाटतं ह्या दोघांचंही भांडण होऊ नये आणि म्हणून तुम्ही एक चांगल्या प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतात, तेव्हा होतं काय की कालांतराने त्या दोन व्यक्तींमध्ये आपोआप जवळीकपणा वाढतो किंवा त्या दोन व्यक्तींमधले जे संबंध आहे ते चांगले होऊ लागतात. पण यामध्ये नुकसान कोणाचं होतं तर तुमचं होतं, कारण तुमच्याप्रती त्या दोघांच्याही नजरेमध्ये नकारात्मकता भरलेली असते किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला समजावलं असेल त्याच्या विरोधात जी व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमचं स्थान हे थोडंसं खालचं होऊन जातं किंवा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलत जातो. त्यामुळे जर त्या दोन व्यक्तींचं भांडण चालू आहे तर अशा व्यक्तींमध्ये तुम्ही न पडलेलं बरं. किंवा या व्यतिरिक्त दोन व्यक्ती जर एखाद्या कुठल्या गोष्टीत संबंधी चर्चा करत आहेत आणि तुम्हाला त्यांनी काहीही विचारलं नाही तरीही तुम्हाला वाटत आहे की तुमचं मत मांडावं आणि म्हणून जर तुम्ही सारखं मध्ये मध्ये बोलत आहात तर हे देखील तुमच्या हिताचं ठरत नाही. त्या दोघा व्यक्तींचं जे काही बोलणं चालू आहे त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या. हवं तर त्यानंतर तुम्ही तुमची मतं नक्कीच मांडू शकतात, परंतु कोणाचंही बोलणं असं अर्धवट कापण्यात काहीही अर्थ नाही, कारण असं केल्यामुळे देखील तुमचा जो मान आहे किंवा तुम्ही जे काही सांगत आहात त्याला शून्य महत्त्व दिलं जातं किंवा मग तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो देखील बदलला जातो. त्यानंतरची पाचवी जी गोष्ट आहे किंवा पाचवं जे ठिकाण आहे ते कुठलं, तर जेव्हा आपण चार चौघांमध्ये बोलतो किंवा चार चौघांमध्ये बसलेलो असतो तेव्हा जेव्हा भविष्याच्या बद्दल गप्पा चालू असतात, समजा मित्रमैत्रिणी बसलेले आहात, एक जण म्हणतो मी असं करणार, दुसरा म्हणतो मी तसं करणार, तर अशा वेळेसही तुम्हाला शांत बसायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की अशा प्रकारची जर आपण वर्तणूक केली तर ती कपटी भावना होईल, तर नाही, याला कपटी भावना म्हटलं जात नाही. सांगायचं कारण एकच आहे की आपण भविष्यात जे काही करणार आहोत त्याचं नियोजन काय आहे हे शक्यतो पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नये. अगोदरच आपण त्याचा जर गाजावाजा केला आणि कदाचित आपण त्यामध्ये अपयशी ठरलो तर कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो, कारण आपल्या समाजामध्ये आपल्यासाठी पुढाकार घेणारे किंवा आपल्याला पाठिंबा देणारे लोक कमी आणि मागे ओढणारे, आपल्याला हसणारे असे भरपूर लोक आहे. आणि जेव्हा तुम्ही अपयशी होतात ना तेव्हा हेच लोक असतात जे आपल्याला हसतात की काय रे, तू तर खूप मोठमोठ्या बाता मारत होता, मग आता काय झालं. आणि जेव्हा असं वाक्य त्यांच्या तोंडातून आपल्या कानावर पडतं तेव्हा आपला आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला जातो. त्यामुळे जेव्हा कधी भविष्याच्या बाबत चर्चा चालू असते त्यावेळेस तुम्ही तुमच्या तोंडाला कुलूप लावायचं आहे. जे काही होणार आहे ते जगासमोर येणारच आहे, त्यामुळे सुरुवातीला किंवा अगोदरच त्याची वाच्यता करण्यात काहीही अर्थ नाही. नक्कीच ह्या ज्या 5 गोष्टी आहे, या 5 गोष्टी ह्या ज्या 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या या ठिकाणी जर तुम्ही शांतता घेतली किंवा तुम्ही शांत बसले, तुमच्या तोंडाला कुलूप लावलं तर नक्कीच तुम्ही अपयशी कधीही होणार नाही. आणि झालात तरीही तुम्हाला कोणीही हसणार नाही, तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही. अपयशी झालात तरीही तुमचा स्वतःचा जो स्वाभिमान आहे त्याला कधीही ठेच पोहोचणार नाही आणि पुन्हा एकदा उभं राहण्याची जी उमेद आहे ती तुम्ही स्वतः निर्माण करणार आहात. अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली बोलताना तर नक्कीच स्वतःची जी तुमची किंमत आहे ती इतरांच्या नजरेत कधीही कमी होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही आरशात बघणार आहात तेव्हा देखील तुम्ही स्वतःला नजर देऊ शकाल. ही जादू आहे या 5 गोष्टींमध्ये. तर तुम्हाला ही जी माहिती आहे किंवा हा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.